दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। अंमळनेर शहरातील केशवनगर मधील दीपक आधार चौधरी एसटी कंडक्टर हरीश चौधरी गिरीश चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या रक्षा विसर्जन न करता त्या रक्षेचा उपयोग त्यांच्या नावाने टेकडीवर वडाचं रोप लावून करण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती देताना टेकडी ग्रुपचे अध्यक्ष आशिष चौधरी यांनी सांगितलं की माझ्या आजोबांचं स्मरण आता कायम आमच्या स्मरणात राहील। या प्रसंगी त्यांच्या मुलानं टेकडी ग्रुपला 1001 रुपये देणगी दिली। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर SR चौधरी, शांतीलाल चौधरी, रवींद्र पाटील तसंच मृतांचे नातेवाईक तसंच डॉक्टर अनिल वानी, सुरेश भावसार, नरेश कांबळे तसंच अन्य टेकडी ग्रुप सदस्य उपस्थित होते। आपल्या मृत नातेवाईकांची रक्षा सामान्यपणे नदीत किंवा एखाद्या जलाशयात विसर्जित केली जाते, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं। रक्षेचा उपयोग झाड लावण्यासाठी केल्यास प्रदूषण थांबण्यास मदत होईल, तसंच रक्षेचं पावित्र्यही राहील। येणाऱ्या काळात हे जंगल आपल्याला स्मृतिवन म्हणूनही परिचित होईल। या उपक्रमाद्वारे टेकडी ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील लोकांना नवीन उपक्रमासाठी अशा माध्यमातून आवाहन केलंय। नमस्कार, श्री अमरीश ऋषी महाराज टेकडी ग्रुपकडनं दर वर्षी या ठिकाणी वृक्षारोपण केलं जातं। काल माझ्या आजोबांचं कैलासवासी आधार पोटी चौधरी यांचं अंत्यविधी झाला। त्या अंत्यविधीमध्ये उरलेल्या वृक्षाचं आज आम्ही इथे रोप लावून त्या वृक्षाला या ठिकाणी अर्पण केलेलं आहे। या वृक्षामुळे होणाऱ्या पाण्याचं प्रदूषण हे आपण झाड लावून वाचवू शकतो, ही एक आमची सर्वांसाठी एक विनंती आहे। आधार वड म्हणून आम्ही या वडाला नाव दिलेलं आहे। आजोबांची स्मरण राहावं त्यासाठी आज हे टेकडीवर आम्ही लावलेले आहे। काल विजय पाटील, दक्ष पोलीस न्यूज, अंमळनेर। आधार पोटी चौधरी यांचं